मागील प्रवासात आपण पाहिलं, आजोबा आणि नातू केदारनाथच्या बर्फाळ शिखरांवर महादेवांच्या एकांताचा शोध घेत होते. पण आज काळ बदलला आहे आणि स्थळही. आपण आलो आहोत आपल्या लाडक्या कोकणात, जिथे महाशिवरात्रीचा उत्साह अंगात वार भरल्यासारखा संचारतो. वेंगुर्ल्याच्या श्री देवकलेश्वर मंदिराची जत्रा, जिथे दिव्यांच्या प्रकाशात आणि दशावताराच्या नादात पुन्हा एकदा घुमणार आहे विश्वातली सर्वात मोठी प्रेमकथा. आजोबा, केदारनाथला पाहिलं तिथे किती शांतता होती ना, पण इथे महाशिवरात्रीला कलेश्वरच्या जत्रेत तर किती गडबड आहे. बघा, तिथे दशावताराचं नाटक सुरू होतंय. पण आजोबा, केदारनाथला तुम्ही म्हणालात की महादेव सतीच्या विरहाने पूर्ण वैराग्यात गेलेत. मग अशा गोंगाटात ते पुन्हा कसे परतले असतील? या जत्रेसारखा आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा कसा आला? बाळा, केदारनाथच्या त्या सुन्न शांततेत महादेवांनी स्वतःला गाढून घेतलं होतं हे खरंय. पण कोकणातली ही जत्रा जशी रात्रीच्या अंधाराला दिव्यांनी उजळून टाकते, तसंच महादेवांच्या आयुष्यातला अंधार दूर करायला एक नवीन शक्ती जन्माला येणार होती. प्रेम म्हणजे फक्त मिळवून नसतं बाळा, प्रेम म्हणजे प्रतीक्षा असते. सती गेल्यानंतर महादेव नक्की कोणत्या वेदनेत जळत होते हे तुला आज या जत्रेच्या साक्षीनं सांगतो. बाळा, सतीचा देह त्यागल्यानंतर महादेवांनी ठरवलं की आता या जगात कोणतंही नातं जोडायचं नाही. त्यांनी अंगाला स्मशानातली राख फासली आणि ते योगी झाले. सृष्टीचं चक्र थबकलं होतं. जे महादेव संपूर्ण जगाला आनंद देतात, तेच आज स्वतःच्या दुःखात हरवला होते. जगाला वाटलं महादेव विसरले, पण महादेव तर प्रत्येक क्षणी त्या सतीच्या आठवणीत जळत होते. हे वैराग्य म्हणजे एक प्रकारचं मरणच होतं. पण याच वेळी हिमालयाच्या दरीतून एक निरागस हाक येणार होती, जिचा जन्मच महादेवांना पुन्हा संसारी करण्यासाठी होणार होता. मला सांगा ना, त्या एकाकी महादेवांना पुन्हा कुणी हाक मारली? आजोबा, म्हणजे त्या शांत वैरागी महादेवाचा तिसरा डोळा उघडण्याआधीच कुणीतरी त्यांच्या मनात प्रेमाची ज्योत पेटवली. तर मग ती कोण होती ती आजोबा? होणार बाळा, पण त्या प्रेमाचा प्रवास इतका सोपा नव्हता. उद्या आपण जाऊया कुणकेश्वर येथील महाशिवरात्रीच्या जत्रेत, कुणकेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर, आणि तिथे पाहूया हिमालयाची कन्या पार्वतीचा जन्म. महादेवांच्या वैराग्याचा बर्फ आता वितळणार होता. जत्रेच्या या रोषणाईत आज वैराग्याची गोष्ट संपली आणि उद्यापासून सुरू होईल प्रेमाचा नवा अध्याय. उद्या भेटूया कोकणातील महाशिवरात्रीच्या कुणकेश्वरच्या जत्रेत. आजोबांच्या गोष्टी सीझन 12 मध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.